आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रणदेव बापू, जमलेले सर्व आपले माजी सैनिक कमिटीचे अध्यक्ष, त्याच्यानंतर सचिव, त्याच्यानंतर उपाध्यक्ष आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे जमलेले माझे हे ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, तुम्ही हा जो वेळ काढलाय हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण की आमच्यामध्ये काय एक छोटीशी तुकडी असते, तिथं 4 माणसं असतात किंवा 15, 20, 30 माणसं असतात, त्यांना लेक्चर देणं इकडं एवढ्या मोठ्या समाजासमोर कधी आमच्याच्याने बोलणं होत नाही. कारण की आमचे माणसं काय असते तर घेण्याचुने असतात आणि वन साईड असतं. आम्ही काय करायचं असतं, जे आदेश असते तर आदेश पुढं पास करायचे असते हे. आणि आज महिला दिवस बी आहे आणि महिला बहुसंख्य महिला बी आलेले आहेत. महिलांचं बी खूप खूप धन्यवाद आणि ग्रामस्थांचं बी खूप 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 धन्यवाद. एक आपल्याकडे नारा असतोय, एक म्हणजे आपण एक बिलकुल खेड्यातले तर जय जवान आणि जय किसान हे कशामुळे म्हटलं जातं. जय जवान, जवान असतो सीमेवर आणि किसान कुठं असतो, शेतामध्ये. किसान आणि जवान ह्या दोन्हीची म्हणजे अशी गाठ जाट आहे, त्याला कोणी तोडू शकत नाही. आणि सैन्यामध्ये बी मॅक्सिमम आपले शेतकऱ्याचेच मुलं येतात, मॅक्सिमम शेतकऱ्यांची मुलं येतात. मी 30 वर्षे काढली सेनेमध्ये. माझा एक अनुभव हे म्हणतोय की 5% जे लोक आहेत म्हणजे फौजी आहेत ते फक्त म्हणजे जे शिकलेले मुलं, शिकलेल्यांचे म्हणजे जे नोकरदारांचे मुलं आहेत, बाकी पूर्ण 95% आपले शेतकऱ्यांची मुलं आहेत. आणि खास करून आपले वाडीसारख्या या खेड्यातल्या खेड्यातली मुलं आहेत, ती कधीही घाबरत बी नाहीत. आता मी एक कंपनीचा एजसी होतो, सिनियर एजसी. माझ्याकडं 150 पावणे 200 जवान होते, त्यातले 40 माझ्याकडे अग्निवीर होते, हे आत्ता भरती झालेले. तर त्यांच्यात जे आपले महाराष्ट्राचे होते ते तर म्हणजे तिथं लागणारच ते, म्हणजे त्यांचं सिलेक्शन 100% होणारच. ह्यातून बी बाहेरच्या देशात, आपले बाहेरच्या राष्ट्रातले, बाहेरच्या राज्यातले जे खेड्यातले तर त्यांचं बी होणार. आणि ही एक लय आपल्यासाठी लय चांगली संधी आहे. ही भारतीय सेना एक आपल्यासाठी लय खूप चांगली संधी आहे. ह्याच्यामध्ये 3 गोष्टी भेटतात. एक तर आपल्याला रोजगार भेटतो, दुसरे न कळत देशसेवा भेटते. देशसेवा करण्याचा मौका सगळ्यांना भेटत नाही आणि ही जवानांना भेटते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. आणि ते आता बेंगलोरला फेब्रुवारी महिन्यामध्ये 8 तारखेला रुजू झाले. तिथं बेंगलोरला EITS मध्ये IBM कंपनीमध्ये रुजू झालेलं. म्हणजे किती संयोग, किती मोठा बघा. मी फेब्रुवारीमध्ये पेन्शन आउट व्हायला आणि तिकडं मुलगा म्हणजे जॉईन व्हायला. ही एक मी ईश्वरचरणी मी लय खूप खूप आभारी आहे. हे तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद, बापूंचे आशीर्वाद, हे आपले ज्येष्ठ मंडळी यांचे आशीर्वाद लय जरुरी आहे. आशीर्वाद
असणं लय जरुरी आहे. एक आशीर्वाद, एका आशीर्वादाने काय पुढं काय होऊ शकतं हे कोणी सांगू शकत नाही. एक आशीर्वाद. बाकी बापूंनी बी टाईम काढला. हे आपले कॅप्टन साहेब, आपली मंडळी, असंच प्रत्येक फौजी अगर रिटायर्ड होते तर येत जा, कार्यक्रमाची शोभा वाढवत जा. बाकी एवढे बोलून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. जवान. भारत माता की जय. जवान जय जवान. ज्यांनी आपला पोटचा गोळा देशाच्या सेवेसाठी दिलाय अशा मातेला कोटी कोटी धन्यवाद. त्यांची कुस पवित्र झाली, कारण